अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या एका कट्टर समर्थकाचं निधन झाल्याची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेता आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या बातमीनंतर पुन्हा एक मोठा धक्का समोर आला। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या एका कट्टर समर्थक म्हणजेच सुदाम बोडके यांना तीव्र धक्का बसला। अत्यंत अस्वस्थतेमुळे त्यांच्या छातीतील वेदना सुरू झाल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। रुग्णालयामध्ये जात असतानाच त्यांनी त्यांचा जीव गमावला। अजित पवार यांचा बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या विमान अपघातात निधन झालं। त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा प्रभाव होता आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून आता मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते। सुदाम बोडके हे अजित पवारांचे कट्टर कार्यकर्ता होते आणि समाजामध्ये ते परिचित म्हणून होते। त्यांच्या अचानक जाण्याने आता स्थानिक समाजामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात हा धक्का मोठा आणि ऐतिहासिक मानला जातोय, कारण अजित पवार हे अनेक दशकांपासून राजकीय आणि शासकीय कामामध्ये सक्रिय होते। त्यांच्या निधनाचा राजकीय आणि सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम पुढच्या काळामध्ये दिसूनच येणार आहे। मात्र त्यांच्या या अपघातानंतर, या निधनानंतर आता ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनी सुरू केली होती। सुदाम बोडके यांच्या अचानक निधनामुळे आता ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यामध्ये मोठी शोककळा पसरली आहे। त्याच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते।